राज्यातील शेतकऱ्यांसाठी आलिया मोठी आनंदाची बातमी. आताच पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा देखील झालेला आहे. आता पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला आणि शेतकऱ्यांना देखील आता एकच प्रश्न देखील पडलेला आहे की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता केव्हा त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे, असा प्रश्न देखील शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे. शेतकरी देखील सर्वात प्रथम नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते, पण काय झालं, नमोचा 8वा हप्ता तर शेतकऱ्यांना मिळाला नाही. त्या अगोदरच देखील या ठिकाणी पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता टाकण्यामध्ये आलेला आहे. आता देखील शेतकऱ्यांची एकच ओढ लागलेली आहे की पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता देखील आला, 22वा हप्ता देखील आला, पण देखील नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता केव्हा येणार, पहिल्या टप्प्यामध्ये किती जिल्हे असणार, कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार, असे अनेक देखील प्रश्न शेतकऱ्यांचे आहे. पूर्णपणे प्रश्न देखील शेतकऱ्यांचे मिटायचा प्रयत्न देखील या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे. नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा देखील खूप दिवसापासूनच चालू आहे. नमोचा 8वा हप्ता देखील केव्हा पडणार आहे, असा प्रश्न देखील पूर्णपणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये आहे. तर चला तो प्रश्न देखील आपण पूर्णपणे या ठिकाणी दूर करणार आहोत. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील शेतकऱ्यांना वाटप देखील चालू करणार असून आजपासून देखील त्यांच्या बँकेच्या खात्यावरती देखील हा हप्ता त्यांना जमा दिसणार आहे. पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता जसा आला तसाच देखील तुम्हाला पीएम किसान योजनेचा आज देखील येणार आहे. बऱ्यापैकी शेतकरी खुश देखील झालेले आहे. आता या ठिकाणी आपण बघू शकतो याच 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील हा हप्ता पडणार आहे. या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तरच तुम्हाला देखील हा हप्ता उद्या देखील पडणार आहे. नसता तुम्हाला देखील आणखीन प्रतीक्षा करावी लागू शकते. तुम्हाला देखील आणखीन काही दिवस देखील प्रतीक्षा करावी लागणार आहे. तर चला हे 17 महत्त्वाचे जिल्हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देखील जाणून घेऊ. या 17 महत्त्वाच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील आता चिंता करायची कुठली अडचण, कुठली बाधा देखील राहिली नसून आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर तुम्ही देखील पूर्णपणे खुश होऊन जा. जसा तुम्हाला पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता मिळालेला होता तसाच देखील तुम्हाला आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील टाकण्यामध्ये येणार आहे. त्यामुळे तुम्ही पण जर नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करणारे शेतकरी असाल तर आता तुमची देखील पूर्णपणे या ठिकाणी प्रतीक्षा दूर करण्यामध्ये आलेली आहे. आता तुम्हाला पण चिंता करायची गरज देखील राहिलेली नाही. तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते 17 महत्त्वाचे जिल्हे देखील सविस्तरपणे बघू. ज्या महत्त्वाच्या 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता नमोचा 8वा हप्ता देखील टाकण्यामध्ये येणार असून त्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे नमोचा 8वा हप्ता जमा देखील करण्यामध्ये येणार आहे. सविस्तरपणे 17 महत्त्वाचे जिल्हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओला पूर्ण नक्की बघा आणि या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून टाका. तर चला ते 17 महत्त्वाचे जिल्हे अतिशय महत्त्वाचे असल्यामुळे तुम्ही देखील ते काळजीपूर्वक लक्ष देऊन नक्की नीट बघा, जेणेकरून तुम्हाला पण पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता तसा आला तसाच देखील तुम्हाला नमोचा 8वा हप्ता पण देखील टाकण्यामध्ये येणार असून आता हे 17 महत्त्वाचे जिल्हे अत्यंत महत्त्वाचे सांगण्यामध्ये येत आहे. आता याच 17 जिल्ह्याच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव किंवा तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख झाला नाही तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही का? जर आता तुमचा पण असा प्रश्न असेल तर तुम्हाला देखील हप्ता नक्की मिळणार, पण आता तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली नाही. फक्त आता या 17 जिल्ह्यातीलच शेतकऱ्यांची पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. त्यामुळे तुम्ही पण हे 17 महत्त्वाचे जिल्हे लक्ष देऊन बघा आणि त्याच जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव किंवा तुमच्या जिल्ह्याचा उल्लेख होतो का नाही होतो ते देखील लक्षपूर्वक देखील बघत चला. तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते महत्त्वाचे असलेले 17 जिल्हे देखील लगेच बघूया, जेणेकरून तुमचा प्रश्न दूर होईल. तुमची देखील नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा पूर्णपणे दूर झाली, म्हणजेच की आजपासून देखील तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे की नाही मिळणार देखील तुम्हाला या 17 जिल्ह्याच्या माध्यमातून कळणार आहे. ज्या ज्या शेतकऱ्यांचं नाव, ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जिल्ह्याचं नाव देखील या ठिकाणी येणार त्या पूर्णपणे शेतकऱ्यांची प्रतीक्षा दूर होणार असून आजपासून देखील त्यांच्या जिल्ह्याला हा हप्ता वाटपाला सुरुवात देखील करण्यामध्ये येणार आहे. तर चला पूर्णपणे एक एक करून व्यवस्थित आपण जिल्हे जाणून घेऊ. बीड जिल्हा
आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील चिंता करायची गरज राहिली नसून आता जर तुम्ही पण बीड जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल तर तुमची पण आता पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. समोरचा महत्त्वाचा जिल्हा देखील या ठिकाणी असणार आहे अहिल्यानगर. जर आता तुम्ही पण अहिल्यानगर जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल तर आता तुम्ही पण चिंता करू नका, कारण की आता तुम्हाला पण नमो शेतकरी योजनेचा 8व्या हप्त्याचा लाभ देखील टाकण्यामध्ये येणार आहे. त्यामुळे जर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहत असाल तर आता तुम्ही पण कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका, कारण की आता तुम्हाला पण नमोचा हा हप्ता मिळणार आहे. समोरचा महत्त्वाचा या ठिकाणी जिल्हा असणार आहे संभाजीनगर जिल्हा. आता जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहत असाल तर आता तुम्हाला पण चिंता करायची गरज देखील राहिली नसून आता तुमची पण पूर्णपणे चिंता दूर झालेली आहे. संभाजीनगर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना देखील आता चिंता करायची गरज राहिली नसून त्यांना पण आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील टाकण्यामध्ये येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल तर आता तुम्ही पण कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. संभाजीनगर नंतरचा जालना जिल्हा. जर आता तुम्ही पण जालना जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल, जालना जिल्ह्यामध्ये देखील तुम्ही पण राहत असाल तर आता तुम्हाला पण चिंता करायची गरज देखील राहिली नसून आता जालना जिल्ह्यामध्ये देखील हा हप्ता मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही पण आता जालना जिल्ह्यामध्ये जर राहणारे शेतकरी असाल तर आता तुम्ही पण चिंता करू नका. आता तुमच्या देखील या ठिकाणी मिळणार आहे तुम्हाला नमोचा 8वा हप्ता. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील तुम्हालाही टाकण्यामध्ये येणार आहे. त्यामुळे तुम्ही पण आता चिंता करू नका. तुमची पण आता पूर्णपणे चिंता दूर झालेली आहे. समोरचा या ठिकाणी यादीतील ह्या 17 जिल्ह्याच्या यादीमधील या ठिकाणी जिल्हा असणार आहे आपला नाशिक जिल्हा. आता जर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातील पूर्णपणे शेतकरी असाल, जर आता तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातून नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करणारे शेतकरी असाल तर आता तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. आता तुम्ही पण कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. समोरचा नांदेड जिल्हा. आता जर तुम्ही पण नांदेड जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल, नांदेड जिल्हा जर तुमचा पण असेल तर आता तुमची देखील चिंता मिटलेली आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता चिंता करायची गरज राहिली नसून आता नांदेड जिल्ह्यामध्ये पण हा हप्ता मिळणार आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पण आता चिंता पूर्णपणे दूर झाली. त्याचबरोबर खूप दिवसाची प्रतीक्षासुद्धा पूर्णपणे पार पडलेली असून आता त्यांना पूर्णपणे चिंता करायची गरज राहिली नाही. समोरचा महत्त्वाचा जिल्हा या ठिकाणी असणार आहे वर्धा जिल्हा. आता जर तुम्ही पण वर्धा जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल, वर्धा जिल्हा तुमचा असेल तर तुम्ही पण काळजी करू नका. तुम्हाला देखील पैसे मिळणार आहे, म्हणजेच की नमोचा 8वा हप्ता देखील तुम्हाला पण टाकण्यामध्ये येणार आहे. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. त्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करणं अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचे आहे. त्यामुळे लगेच सबस्क्राईब करून टाका.